सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा वाढलाय। आज दिवसभर बहुतांश काळ ढगाळ हवामान आणि अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी असं वातावरण राहिलं। जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडतोय। राधानगरी धरणातून आजही 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील एकूण 9 बंधारे पाण्याखाली गेलेत। तर कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 20.5 फुटांवर गेली आहे। आज पावसाचा जोर वाढलाय। दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। अजूनही शहरात सलग आणि धुवाधार पाऊस नसला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। काळंबावाडी धरण परिसरात संततधार पाऊस सुरू असून आज एका दिवसात 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे मागील वर्षीपेक्षा आज सुमारे 3 टीएमसी जादा पाणीसाठा धरणात आहे। हा पाऊस भात आणि ऊस पिकांना पोषक असून शेतकऱ्यांचं संपूर्ण कुटुंब शेतात रमतंय। आजही राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगेची पाणी पातळी वेगानं वाढत असून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 20.5 फूट झाली होती। संपूर्ण जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून यंदा कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे।